कालचा पूर्ण दिवस माझा हॉस्पिटलमध्ये गेला आणि आजचाही जाणार होता. त्याआधीच आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. पटकन तिथे गेलो आणि कार्ड वगैरे काढलं. बसलोच तोवर माझी नजर या आजोबांकडे गेली आणि हे आजोबा ना सेम माझ्या आजोबांसारखे दिसतात. थोडंसं मला वाईट वाटलं कारण आपले आजोबा आपल्यासोबत नाही आहेत. त्याच्यानंतर डॉक्टरकडून जाऊन आल्यावर मेडिकलमधून औषध घ्यायची होती आणि तिथेही भयंकर गर्दी होती. आता मोठे हॉस्पिटल म्हटल्यावर गर्दी तर असणारच हे माहिती होतं, पण कंटाळा खूप आलेला होता आणि त्याच श्रेषाची चिडचिड कारण तिला झोप आलेली होती आणि बेडला जाता जाताच ती झोपली, निवांत झोपली. आणि कधीही आमची गाडी ना घरून जाताना खालीच असते आणि तिकडून येताना अजिबात बीडला गेल्या गेल्या आधी चष्मा घेतला आणि नंतर ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये गेलो. तिथून थोडेफार घेतले आणि ड्रायक्लीनला कपडेसुद्धा टाकायचे होते तेही टाकले. थोडीफार दुकानाची खरेदी होती तेही करून घेतली आणि खूप मस्त अशा बॅग्स वगैरे घेतल्या आणि घरी आलो. एवढा पसारा होता बघू शकता तुम्ही गाडीतला, सगळा अख्खा खाली केला एकटीने आणि सगळं व्यवस्थित ड्रायफ्रुट्स काढून ठेवले. याच्यासाठी मी जास्त एक्सायटेड होते कारण मी डीमार्टमधून या बरण्या आणल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मला टाकायचं होतं. खूप क्यूट आणि खूप सुंदर असं दिसत होतं, खूप सिम्पल सोबर आणि खूप मला तर फार जास्त आवडलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्यामध्ये छान पण राहतात. आणि हो, मला सुद्धा व्हॅलेंटाईनचं गिफ्ट भेटलं आहे बरं का. ही बघा खूप सुंदर असं माझं गिफ्ट आहे. मला पहिल्यांदाच त्यांनी एवढे सगळे प्रोडक्ट घेऊन दिले. आता कशी वापरणार आहे हे मलाच माहिती. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि हे बघा मला कढई पोळायली आणि डायरेक्ट एवढा मोठा रवा सांडला. ती सगळं काम झालं आणि एवढे सगळे कपडे पडले होते ते सुद्धा धुवायचे होते. सकाळी त्यांना छान अशी मटकी शिजू घालून मस्तपैकी नाश्ता दिला. हेल्दी असा नाश्ता होता तुम्ही बघू शकता आणि आता रोजच आम्ही असं खायला लागले. नंतर एवढे मोठे कपडे होते ते मला टाकायचे होते. वर जाता जाता मला भयंकर दम लागला आणि फायनली मी कपडे टाकले आणि संध्याकाळचं जेवण मात्र माझं पोट दुखत होतं म्हणून असं सिम्पल केलं, दूध पोळीचा काला. चलो बाय.